इतका पौष्टिक आणि चविष्ट शेवग्याच्या पानांचा पराठा तुम्ही याआधी कधी ट्राय केलाय का? ही शेवग्याची पानं इतकी पौष्टिक आहेत ना की त्याची फक्त पालेभाजी न करता असा पराठा सुद्धा आपण करू शकतो. घरातली लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवग्याची पानं मी अशी काढून घेतलेत. ती चांगली स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घेतलेत, म्हणजे कणिक मळताना आपण इझिली ते कणिक मळू शकतो. ही साधारण अर्धी वाटी शेवग्याची पानं आहेत आणि अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी कोथिंबीर घेतली मी. जेव्हा आपण शेवग्याचा पराठा करतो किंवा भाजी करतो, काही करतो, तेव्हा शेवग्याच्या पानांची कवळी देठं ठेवू शकता. जी मोठी मोठी जाडसर देठं आहेत, ज्या काड्या आहेत त्या काढून टाकायच्या. आता यामध्ये घ्यायचं अर्धा कप गव्हाचं पीठ, त्यानंतर पाव कप ज्वारीचं पीठ घ्यायचं. पिठं सगळी मी ऑलरेडी चाळून ठेवली होती आणि चाळलेलीच पिठं मी डायरेक्ट मेजर करून घेते. त्यानंतर बेसन आणि तांदळाचं पीठ हे दोन्ही मिळून पाव कप घेतलं आहे मी. तर बघू शकता पाव कप मध्ये अर्ध माझं बेसन आहे आणि अर्ध माझं तांदळाचं पीठ आहे. यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे थोडेसे कुस्करून घालते. तुम्हाला जर जिऱ्यासोबत ओवाही घालायचा असेल ना तोही घातला तरीही चालेल. यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर यामध्ये घालूया थोडीशी हळद. पाव चमचा हळद मी ते घातली आहे आणि जसं तिखट हवं असेल आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. हा पराठा मी जास्त तिखट करणार नाही, कारण माझ्या घरातली लहान मुलं सुद्धा ही पराठा खाणार आहेत, त्यामुळे जास्त तिखट करणार नाही. त्यामुळे अगदी अर्धा चमचाच मी इथे लाल तिखट घातलंय. आता हे सगळं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीतला आणि शेवग्याच्या पानातला जो काही मॉइश्चर असेल तो आपल्या निघून जाईल आणि पिठामध्ये मिसळेल. जसं आपण कोथिंबीर वडी करताना सगळं एक 5 ते 7 मिनिटं चांगलं कुस्करून घेतलं होतं ना, तसंच हे चांगलं कुस्करून घ्यायचं. हे असं कुस्करून घेतल्यामुळे ना कोथिंबीर आणि शेवग्याच्या पानातला जो काही मॉइश्चर आहे तो बाहेर येईल आणि पिठामध्ये मिसळेल आणि कणिक मळताना एक्स्ट्राचं पाणी आपल्याकडून ऍड होणार नाही आणि कणिक आपली एकदम परफेक्टली मुरेल. पाच ते 7 मिनिटं चांगलं कुस्करून करून घेतलंय मी. यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम वगैरे नाहीये, नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं तेल आहे. यामुळे आपलं जो पराठा आहे तो थोडासा सॉफ्ट होईल आणि बाकी पिठांमुळे हा थोडासा खुसखुशीत पण होईल. तेल आता पुन्हा या पिठांना सगळं लावून घेऊया आणि आणखी 2 मिनिटं हे असंच कुस्करून घेऊ. दोन मिनिटानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक हे चांगलं मळून घ्यायचं आहे. जसं चपातीचं आपण मळतो ना अगदी तसंच हे मळून ठेवायचं आहे. अगदी जास्त घट्टही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही. कणिक हे चांगलं मळून झालेलं आहे. आता शेवटी थोडासा तेलाचा हात देऊन आणखी 1-2 मिनिटं हे मळून घेते. हे कणिक मळून झालं ना की लगेचच आपण पराठे करू शकतो. हे कणिक काही बाजूला झाकून वगैरे ठेवायची गरज नाही. आपण कणिक मळल्या लगेच पराठे लाटले तरीही चालते. आता चपाती लाटताना जसा छोटासा गोळा घेतो मीडियम साईजचा, तसाच एक छोटा गोळा घेतलाय आणि गव्हाच्या पिठामध्ये तो गोळवून घेतलाय मी आणि त्याची आधी छोटीशी पात लाटून घ्यायची. जसं आपण चपाती करताना त्रिकोण करतो ना तेल लावून, तसंच पराठा करायचा. यामध्ये काही स्टफिंग वगैरे काही करायची गरज नाहीये. तर छोटीशी पोळी मी लाटली आणि त्यामध्ये तेल घालून पुन्हा फोल्ड केलाय. पुन्हा हा त्रिकोण पिठामध्ये गोळवून आपल्याला जसा हवाय तसा पराठा हा लाटू शकतो. पराठा लाटून झालाय. आता हा भाजून घेऊया. भाजताना मी तेलाचा वापर करते. जर तुम्हाला तूप वापरायचं असेल किंवा बटर वापरायचं असेल तर वापरू शकता. पराठा हा एकदम असा खुशखुशीत आणि एकदम थोडाफार क्रिस्पी आणि थोडाफार सॉफ्ट असा होतो.
दोन्ही बाजूने व्यवस्थित हा पराठा भाजून घ्यायचा. असेच सगळे पराठे मी लाटून भाजून घेते. हा पराठा खाताना लोण्यासोबत खा, दह्यासोबत खा किंवा कुठल्याही हिरव्या चटणीसोबत, लाल चटणीसोबत खा किंवा भाजीसोबत जरी खाल्ला ना तरी तो खूप टेस्टी लागतो. तुम्ही जरूर ही रेसिपी करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम पटकन होणारा शेवग्याच्या पानांचा पराठा तयार आहे. जरूर ही रेसिपी करून बघा आणि कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.